आणि पा एवढ्या वरती डोंगरावर एवढे भारी तळे बनवले. ते असं आणि इकडे मंदिर आहे. असंच वर काय काय तुम्हाला दाखवतो आणि तिथून पा. तर मित्रांनो एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. तरी आज आम्ही एकदम मित्र फिरायला निघलोय. इकडे पूर्ण धुकली आहे तरी आम्ही फिरायला आलोय आणि आम्ही कुठे जाणार आहे ते दाखवतो तुम्हाला. इकडे ते डोंगर दिसून राहिले, ते डायरेक्ट डोंगर सुद्धा दिसून नाही राहिलं. तिकडे डायरेक्ट वर जायचं आहे आम्हाला, डायरेक्ट तिकडे वर. पण ते धुकटे तुम्हाला काय दिसणार नाही. तरी आम्ही जाऊ आता हळूहळू. इकडे पुरे धुकटे आहे आजूबाजूला. एवढे भयंकर नजाऱ्यात आम्ही काय आम्हाला पुढे दिसत सुद्धा नाही तरी आम्ही फिरायला आलो. इकडे थोड्या वर जातोय आम्ही. काय सांगितलं तवल्या डोंगर आहे, त्याच्यावर लय काय काय पायासारखं आहे ते सगळं तुम्हाला दाखवतो. चला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. आणि गाई इड आम्हाला काहीतरी देवस्थान दिसलंय. इकडे देव बिव आहेत नाही का. इकडे एवढ्या डोंगरावरती आहे ते डायरेक्ट असं. आणि इकडे मंदिर आहे. असंच वर काय काय तुम्हाला दाखवतो आणि तिथून पहा. तरी मित्रांनो एवढे वर जायचं आहे. अहो पुरा दगडा बिगडातून चालू आहे आम्ही. हे पुरं चालले कोणते वाटाने घेऊन मला काय माहीत नाही, पण त्यांची मागं चालू तसा विसा. इकडे चाललंय फोटो बिटो काढायचा काम. चाललंय इकडे वर चढायचा काम. तर पण वर जायचंच आहे. नजारा पाहायचा आहे, एकदम खतरनाक नजारा आहे. आणि डोंगराचं नाव हे महाराष्ट्राचे उंच शिखर म्हणून सुद्धा याचं नाव आहे. आणि तिथं तुम्हाला वरती घेऊन जातो आता. इकडे थोडा वर आलोय. इकडे उन्हाळ्या ठिकाणी घरबीर बनवला शिल्पा. तो घर पार असा पावसाने डायरेक्ट धवून टाकलाय. तो लाकडा पार चेटून दिला असं होऊन गेलाय. आणि इकडं पिंड सुद्धा आहे बघून घ्या. आणि इकडे नंदी सुद्धा आहेत. असं वर किती देवस्थान करून ठेवलं. इकडे एक छोटासा मंदिर आहे. एवढं पाणी येतं तर त्याला काय होत नाही. एकदम बेकार मंदिर बनवलंय. घंटी बी आहे ना. काय जीवन काय बोलतोस त्याला घंटी दिसत नाही. तो का माणूस आहे. अरे माणसालाच घंटी दिसते असं थोडे आहे का. जनावराला बी घंटी दिसते ना. काय जादू बरोबर आहे का नाही. आले जास्त सेल्फी बिल्फी नको काढू रे बाबा. घंटी वाला बाज झाला तर तुला काहीच तिकडे वर काय दिसून राहिलं तुम्हाला डोंगर. पण तो डोंगर तुम्हाला मी वर जाऊनच दाखवीन आता. एकदम काठाला येऊन उभा राहिलो. पण किलो जाईल दिसत असेल. पुरा दुखता झाले आम्ही. जाता आम्ही थोड्या वेळाने पोहोचू. चौधरीकडे पाणी आलं. थोडे सगळे बसले एकदम. आणि सगळं आता निवांत बसू. इकडे एवढं वर आलोय. आडून पडलो तर अरे किलो होऊन जाईल. काय कनाळीने चालवा लागत आहे आम्हाला. याच्यावर जायचं आहे. चला गाईस तुम्ही सांगता तो कोणता हरिहर किल्ला आहे त्याच्यावर अशी जागा आहे. पण या किल्ल्यावर सुद्धा अशी जागा आहे डोंगरावर. इथं आम्हाला चढता सुद्धा येऊन राहिलं. एवढे कटाला जाऊन उभा राहिलो आम्ही. पाहून घ्या. आणि ते गुफा आहे ती पाहायला आलो. आणि किती कड्यात डायरेक्ट इथं काठावर उभं थांबलो आम्ही. मी तर बसून घेतलं इकडे. आणि तुम्हाला गुफा पण दाखवतो. गाई दाबा इथं गुफा तुम्हाला दाखवतो. का एवढी मोठी गुफा आहे ही पाहून घ्या. आणि गुफा कशासाठी असेल ते पण तुम्ही मला कमेंट करून सांगा. मध्ये जाणून दाखवतो. आणि अशी गुफा आहे. पूर्ण पाणी आहे. पाणी आहे ना. मी तर एकदम काटा पडलो तर गेलो आम्ही डायरेक्ट खाली निघून जाऊ. चला तर वर तुम्ही इकडे पाय सगळे आले. चला आता तुम्हाला वर जातो आणि वरचा दाखवतो कसं आहे ते. चला मग वर तर तुम्हाला काय काय ते पण दाखवतो. आता हे गुफा पाणी प्यायला जो पाणी आहे पूर्ण एकदम स्वच्छ, म्हणजे एकदम स्वच्छ पाणी. चला तुम्हाला वरचा पण दाखवतो आता. गाई तिकडं पोचलोय आता आम्ही. आणि एवढे वर आले पूर्ण दुखते. खाली तर डायरेक्ट काय दिसत नाही. आणि एवढं तळ वेळ आहे ते बा. एक तळा इडं आहे. बाकीचे तिकडे आहे ते पण तुम्हाला दाखवतो. चला तर मग एवढं असं तळ आहे पण तिकडे लय खतरनाक तळ आहे. तिकडे तुम्हाला दाखवतो.
तर गाईस फायनली आम्ही डायरेक्ट वर आलोय आता. वर आहे बाय काय तुझ्या पण चालू आहे बाय डायरेक्ट काही इकडे पण चालू झाला आता. आणि एवढा वर येऊन गेलोय. खाली तळे सुद्धा आहे ते पण तुम्हाला आता हे बाय काय करू राहिले पहा तुम्हीच. ते डायरेक्ट वर काढू राहिले डबल खाली नाही जाऊ राहिले. चालू आहे आता येऊन काय काय टेन्शन माझ्या पाहून घेऊ. चला तुम्हाला तळे बी दाखवीन. तर गाई इकडं आम्ही पोचलोय. इकडं तळे बिळे आहेत वर का इकडं वर आलो. आणि किती भारी नजारा आहे पाहू शकता तुम्ही. आणि पा एवढ्या रानात एवढ्या वर डोंगरावरती एवढे भारी तळे आहेत ना काही सांगू. पा चालू आता येईल शेडा पण चालू. आणि एक पहिला तळा आहे आणि हा दुसरा तळा, हा तिसरा तळा, तो चौथा तळा, वर 5वा वर 6वा असे 6 तळे आहे तिकडे. आणि हे तळे एवढे भारी झाले ना काय सांगू. एवढे भारी तळे झाले. तुम्ही एक बार या इथं आणि पाहून घ्या. एक नंबर जागा आहे बरं काही. एवढ्या वरती डोंगरावर एवढे भारी तळे बनवले. आणि हे तळे केव्हाचे ते कोणाला माहित नाही. आणि किती भारी दिसतंय बघा. एवढे भारी तळे आहेत. आणि तुम्ही बी कधी आले तर या या तळ्यांवर आणि मजा घ्या यांची. हे तळे एवढे एकदम खोल आहे. उतळ आहे एकदम खोल आहे. गाय तुम्ही एकदा तरी या नक्की. चला तर अजून भेटू एकदा पुढच्या किल्ल्यावरती. तरी आजच्यासाठी एवढंच.